समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। आपल्या न्याय हक्कासाठी सलग 6 दिवस कडाक्याच्या थंडीमध्ये आमरण उपोषण सुरू केलेले युनियन बँक ऑफ इंडिया अंकली शाखेतील पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांचे आमरण उपोषण बँक प्रशासनाने काही बाबी मान्य केल्यानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले। परंतु कांबळे यांना कायम सेवेत समाविष्ट करणे व शाखाधिकारी यांच्या कारभाराची चौकशी करणे या बाबींवर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही। त्यामुळे ऋषिकेश कांबळे यांची ही लढाई अर्धी जिंकली आहे, अर्धी बाकी आहे असेच म्हणावे लागेल। युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंकली येथील अनुसूचित जातीतील पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता सेवेतून कमी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले। ऋषिकेश कांबळे यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या वतीने आमरण उपोषण सुरू होते। सलग 6 दिवस कडाक्याच्या थंडीमध्ये सुरू असलेल्या उपोषणामध्ये ऋषिकेश कांबळे यांची प्रकृती खालावल्याने सांगली ग्रामीण पोलीस निरीक्षक वैभव तळेकर यांनी संघटनेचे पदाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसह आपल्या दालनामध्ये बैठक बोलावली। उपस्थित बैठक पार पडली। या बैठकीस युनियन बँक ऑफ इंडिया कोल्हापूर रिजनल ऑफिसचे HR हेड शालन काने, डेप्युटी रिजनल हेड गुरप्रीत सिंग, अंकली शाखाधिकारी हेमंत कुमार शिंदे, बँकेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट लक्ष्मण दिंडोरे उपस्थित होते। पीडित कर्मचारी यांच्या बाजूने वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, कार्याध्यक्ष जगदीश कांबळे यांच्यासह कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संदीप मुतालिक, ॲडव्होकेट सदानंद नागावकर, ॲडव्होकेट महादेव मनापगोळ, ॲडव्होकेट अमोल धेंडे, ॲडव्होकेट संतोष कुमार सुवासे व ॲडव्होकेट महेश पवार यांनी बँक प्रशासनास ठोस कायदेशीर मुद्द्यांवर जाब विचारला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष वसंत खांडेकर, सागर आठवले, कुमार भंडारे, संजय शिंदे, वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याचे अनिल सावंत, दीपक कांबळे, मोहन साबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष पवन वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे जितेंद्र कोलप, अंकली गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कांबळे, शशिकुमार कोलप, प्रल्हाद कोलप, अक्षय वाघमारे, मिरज सुधार समितीचे अध्यक्ष रुपेश तामगावे, सांगली ग्रामीण गोपनीय शाखेचे पोलीस लक्ष्मण जाधव, अप्पा कोळी, आकाश ऐवळे, अमित पाटील, धीरज यादव, मंगेश कोळी, बनसोडे साहेब, घोलप साहेब आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बँक प्रशासनाने किमान वेतन, बोनस व थकीत वेतन देण्याचे मान्य केल्यानंतर नारळ पाणी पाजून आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले। मात्र पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांना कायम सेवेत समाविष्ट करणे व शाखाधिकारी हेमंत कुमार शिंदे यांच्या कारभाराची चौकशी या मागण्यांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया सेंट्रल ऑफिस मुंबई येथे निर्णायक आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। ॲडव्होकेट प्रकाशराव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य शाखा सांगलीच्या वतीनं युनियन बँक शाखा अंकलीतील पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांच्यावर जो अन्यायकारक कृतीतून जो त्यांना सेवेतून कमी केलेला आहे त्या विरोधात त्यांना न्याय मिळण्यासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं 26 नोव्हेंबर 2025 संविधान दिनापासून या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू होतं आणि 9 डिसेंबर 2025 पर्यंत 14 दिवस झाल्यानंतर देखील या ठिकाणी बँकेने कोणतीही बजाची भूमिका घेतली, कोणतीही नोंद घेतली नसल्यामुळे 10 डिसेंबर 2025 मानवी हक्क दिनापासून या ठिकाणी ऋषिकेश राजू कांबळे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते आणि आमरण उपोषणाला बसले असताना आज गेले 6 दिवस ते आमरण उपोषण करत आहेत आणि 6व्या दिवशी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक मान्य तळेकर साहेब, कोल्हापूर रिजनल ऑफिसचे गुरप्रीत सिंग साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आणि अंकली शाखेचे मॅनेजर आणि आमचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजयजी कांबळे साहेब, महावीर तात्या कांबळे साहेब आणि संपूर्ण अंकली ग्रामस्थांचे काही सन्माननीय व्यक्ती आमचे कोलप साहेब
सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी काही तडजोडी करण्यात आल्या, काही मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी करण्यात आलं की आंदोलन स्थगित करावं. परंतु या ठिकाणी वंचित बहुजन माथाडी युनियनच्या वतीनं या ठिकाणी आम्ही एवढंच सांगू इच्छितो, आज जे काय आमरण उपोषण सुरू आहे त्या आमरण उपोषणाच्या काळामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये आमचा समाज बांधव ऋषिकेश कांबळे या ठिकाणी न्यायासाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला जो बसलेला आहे, कडाक्याची थंडी खूप असल्यामुळे त्याच्या आरोग्याला कुठेतरी बाधा येत असल्याने, त्याला कुठेतरी जीविताला धोका होत असल्याने आम्ही या ठिकाणी आंदोलन स्थगित करत आहोत. याचा अर्थ आंदोलन अजून संपलेलं नाही. जोपर्यंत ऋषिकेश कांबळे यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा वंचित बहुजन माथाडी यांचं आंदोलन सुरूच राहील, एवढे या ठिकाणी सांगतो. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.